रस्सीखेच पाहायला मिळते, बॅनरबाजी होते, बांधण्यामध्ये बघितलंय. जयंतीच्या निमित्ताने मोठं राजकारण केलं जातं. राजकारण आम्हाला करण्याची गरज नाही. माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. ठाकरे हेच शिवसेनेचे नेतृत्व करतात. शिंदे कधी टपकले? जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत शिंद्यांचा अवतार आहे. परत आहे का? जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत शिंद्यांचा अवतार टिकेल. हा तात्पुरता अवतार जो निर्माण केलेला आहे, ते जे आता निर्माण करतात ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यातून सगळे ही बुडबुडे निर्माण करतात. तसे बुडबुडे आहेत. अमित शाह का खेल खत्म होगा तो एकनाथ शिंदे का खेल अपने आप खत्म होगा. बस. सुप्रीम कोर्टामध्ये छगन भुजबळ महाराष्ट्र घोटाळ्या प्रकरणी प्रकरण आलं होतं. कोर्टाने जी आहे मोठा दिलासा दिला. कोणाला? कोणाला? नवाब मलिकांना. म्हणजे ठीक आहे ना, आता हळूहळू सगळ्यांना दिलासे मिळतील. पक्ष बदललेले आहेत. आम्हाला दिलासा मिळणार नाही. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले सगळ्यांवर, आणि आम्ही का पक्ष बदलणार नाही. आम्ही सहन करू आणि सहन केलंय. उत्तमराव जानकर तुम्हाला भेटायला येतात ईव्हीएमच्या प्रश्नावरती. आज ते सत्याग्रह पण करणारी जंतर मंतर होती. ईव्हीएमच्या बाबतीबद्दल प्रश्नचिन्ह अजूनही लोकांच्या मनात. बघा, उत्तमराव जानकर हे महाराष्ट्रात निवडून आलेले आमदार आहेत. त्यांना खात्री वाटते की त्यांना जे मताधिक्य मिळालं त्यापेक्षा जास्त मताधिक्य त्यांना मिळायला पाहिजे होतं, असं आमच्या अनेकांना वाटतंय. जे आमचे लोक पराभूत झाले ते अजून म्हणतात आमचा पराभवच होऊ शकत नाही. जे आमचे 20 आमदार जिंकून आले त्यांना वाटतं की आमचं मताधिक्य अधिक जास्त असायला पाहिजे होतं. हा ईव्हीएमचा घोटाळा नक्कीच आहे. आणि उत्तमराव जानकर आणि इतर काही त्यांचे प्रमुख लोक सहकारी निवडणूक आयोगाला भेटणार आहेत, इथे आंदोलन करणार आहेत. थोडं उद्या 23 जानेवारीला ते आंदोलन करत आहेत. आता आम्ही हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात जावं लागतं, नाही तर आम्ही सगळे त्या आंदोलनात सहभागी झालो असतो. पण आम्ही सांगू की जेव्हा अधिवेशन सुरू असेल तेव्हा पुन्हा तुम्ही आंदोलनाला या. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे आम्ही सगळे लोक तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. पीक विमाचा मोठा घोटाळा झालाय. 5,000 कोटीचा घोटाळा असा दावा केला जातो. कोण? 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याच्या संदर्भात सगळ्यात जास्त प्रकरण बीड मधले आहे. 1,25,000. पण त्या घोटाळ्याचं समर्थन केलेलं आहे कृषी मंत्र्यांनी. तुमच्या काल पाहिलं असेल 2-4% घोटाळा भ्रष्टाचार होणारच. त्याच्यावर जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय की पीक विम्याची उलाढाल किती लाख हजार कोटीमध्ये पहा आणि त्यातले 4% काढा. मग ते 4% किती हजार कोटी होत आहेत. म्हणजे किती हजार कोटीचा घोटाळा आधीच्या मंत्र्याने केलाय त्याच्यावर बोला. म्हणजे खुल्या भ्रष्टाचाराचं समर्थन करणारे मंत्री आज या मंत्रिमंडळामध्ये आहेत. चला. दावों से दावा किया जा रहा है कि एमएलए और सांसद जो है वो संपर्क में कभी भी टूट सकते हैं. दावोस में उद्योग मंत्री इसलिए जाते हैं, इंडस्ट्री मिनिस्टर, कि अपने स्टेट के लिए उद्योग लाए, इन्वेस्टमेंट लाए, राज्य का विकास करे. और इसलिए सरकारी खर्चे से जाते हैं. लाखों रुपया खर्चा होता है, करोड़ों रुपया. लेकिन हमारे उद्योग मंत्री वहाँ जाकर इन्वेस्टमेंट की बात नहीं कर रहे. दावोस में बैठकर क्या बोल रहे हैं? हम इतने विधायक तोड़ने जा रहे हैं, हम उतने सांसद तोड़ने जा रहे हैं. कांग्रेस के इतने विधायक एकनाथ शिंदे को मिले, एनसीपी के इतने मिले, उद्धव ठाकरे साहब के इतने मिले. ये उनका काम है दावोस में बैठकर. मेरी मांग है मुख्यमंत्री से, वहाँ बैठे मुख्यमंत्री फडणवीस जी, ऐसे इंडस्ट्री मिनिस्टर को ताबड़तोड़ महाराष्ट्र में पार्सल भेज दीजिए उनका. यहाँ बैठकर राजनीति करो. दावोस में बैठकर राजनीति मत करो. यहाँ आए हम काफी है. चलिए. प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांना ऑर्थर रोड जेलमध्ये हलवावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली. कारण जे आता ज्या तुरुंगात त्यांना ठेवलं तिथं व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांना दिली जाते. ऑर्थर रोड मध्ये त्यांना दिली जाणार नाही असं वाटतं तुम्हाला? आता मी कसं काय सांगू? मी ऑर्थरोडला स्वतः होतो, मला माहिती आहे. आम्ही तिथे काय परिस्थितीत राहिलोय इतका काळ, किंवा इतर आमचे सहकारी राजकारणातले. पण ज्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची आहे त्यांना नरकात सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. सरकार कोणाचं आहे? सरकार त्यांचंच आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठेही गाद्या, बरं का, पंखा, AC लावून दिला जाईल. अंजली दमानिया यांची मागणी योग्य आहे. आणि त्यांना जर खरोखर
या गुन्हेगारांना स्पेशल ट्रीटमेंट मिळू नये असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी त्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं पाहिजे.